छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना शिंदे गुट मंत्री संजय सिरसाट ने उद्धव ठाकरे के भाजपा शिंदे शिवसेना यानी कि साहस सेना के विवादित बयान को लेकर अपना कड़ा रुख रखते हुए कहा कि अगर भाजपा शिवसेना को साहस सेना कहा जाता है तो कांग्रेस के साथ रहने पर क्या वह सोनिया सेना या राहुल सेना थी। आगे उन्होंने मुंबई चोर युवती की नहीं है इस बयान को लेकर कहा कि मुंबई किसकी है और कौन मराठी है यह तय करने का हक किसी को नहीं है। मुंबई का नाम फिर से बॉम्बे करने की बात को उन्होंने मजाक बताया और कहा कि मुंबई हमेशा ही मुंबई रहेगी। साथ ही उन्होंने दावा किया कि बीते 3.5 साल में विकास को रफ्तार मिली है। महायुति पर जनता का भरोसा बढ़ा और आने वाले चुनाव में शिवसेना का ही महापौर बनेगा। सामनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलाखत चालू आहे। वेगवेगळ्या विषयावर ते बोलतायत। नवीन काय बोलतायत ते आतापर्यंत कुणालाच काही कळलं नाही। उद्धव साहेबांनी आता सांगितलं तुमचं साहेबांबरोबर शहासेना। मग यापूर्वी तुम्ही काँग्रेस बरोबर केली ती सोनिया सेना होती का राहुल सेना होती? एखाद्या बरोबर युती केली तुमचं ज्यांच्या बरोबर जमलं नाही परंतु आमचं जमलं म्हणून आमच्यावर टीका करायची। तुमचे युवराज त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जाऊन गळे पाय चालणार। तुमचे ते विश्व विख्यात प्रवक्ते काश्मीरला जाऊन त्यांची गळाभेट घेणार। टीका करताना कमीत कमी आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी केली पाहिजे ना। अमित शहा कोण आहेत, मोदी साहेब कोण आहेत? ते भाजपचे नेते आहेत मोठे आणि त्यांच्याबरोबर असलेली आमची युती आहे म्हणून त्यांच्याशी आमचा संवादच नसावा असं नाही, तर आमचा त्यांच्याशी संवाद असतो आणि तो राहील। आणि याची काळजी या बाकीच्या लोकांनी घ्यायची काही गरज नाही ना। तुम्ही आता काँग्रेस तुमच्या जवळ बिलकुलच नाही। त्या सिल्वर वॉकवर किती चक्रा मारल्या होत्या तुम्ही? एकेकाळची मातोश्री, ज्या मातोश्रीवर बडे बडे नेते दिग्गज नेते हे नमस्कार करायला यायचे आणि तुम्ही आता लोटंगण घालायला जाताय, हे दुर्दैव आहे। हे ऍक्सेप्ट करा आता। म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाकडे पाहिलेलं केव्हाही चांगलं। आणखी एक वाक्य आहे, मुंबई चोरांच्या युतीची सत्ता नव्हती। आता चोर हे ठरवणार, मुलाखत देत आहे मुंबईकर हे ठरवणार। आता माझी मुंबई नाही कारण की मी संभाजीनगरला राहतो ना, मग माझी मुंबई नाही का? मराठी माणूस कोण याचं सर्टिफिकेट हेच देणार। आणि मग त्याच्याबरोबर मुंबई मधल्या खड्ड्याची जबाबदारी तुम्ही घ्या ना। मराठी माणूस 25-30 वर्षात मुंबईच्या बाहेर गेलाय, हे तुमच्या चुकीमुळं, हे ऍक्सेप्ट करा ना। या अदानी 30 वर्षापूर्वी जन्माला नव्हता आला। तुम्ही अनेक अदानी त्यावेळेला जन्माला घातलेले, त्याच्यामुळे मुंबईकर बाहेर गेला। हे तुम्ही मानलं पाहिजे ना, का नाही? तुमचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कोण होते, बिल्डर कोण होते? मुळात तुमची अडचण अशी आहे की मुंबई तुमच्या हातातून आता निसटलेली आहे, हे तुम्हाला जाणीव झाली। मराठी माणसाला सुद्धा ही जाणीव झाली की हे लोक आपल्याला दरवेळेला इमोशनल करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस असं हद्दपार होणार, मराठी माणसाचं अस्तित्व संपवणार, अशा ज्या काही तुम्ही काय भंपक गोष्टी करतायत ना, त्याला आता मराठी माणसांनी समजून घेतलेलं आहे। म्हणून आता मुंबई हातातून जाण्याच्या भीतीने हे असे वेगवेगळे स्टेटमेंट त्यांच्याकडून होतात। हेच असं एक स्टेटमेंट तुम्ही पुन्हा जर सत्ता आली तर मुंबईचं बॉम्बे कराल। आता हा काय जोक झाला का नाही? मुंबईचं बॉम्बे करायला हा किती मोठा विनोद आहे। अहो एवढ्या मोठ्या नेत्याने असे कसे स्टेटमेंट करतात हे लोक? कुणाची हिंमत आहे का असं काही? आणि मग कशासाठी लढा दिला? त्याच्यात भाजप नव्हते, त्याच्यात शिवसेना नव्हते, सर्वच होतो ना आपण। आणि नामकरण करायचं काय? खास कशाला, कुणाला आहे? हा एखाद्या वेळेला तुमच्याकडून होऊ शकतं कारण की तुम्हाला आजकाल मुसा चालतात, तुम्हाला तुमच्या रॅलीमध्ये आणखी बाकीचे लोक चालतात,
त्याच्यामुळे तुम्ही करू शकतात, परंतु आम्ही मुंबईच ठेवणार आणि मुंबई हीच आमचा प्राण आहे. तर यावरून असं झालं की बॉम्बे नावाचा एक ढाबा होता, त्यावर मनसैनिकांनी हल्ला करून तोडफोड केली, बॅनर फाडले. तिकडे मुंबईत असतं चालतं, हे किरकोळ घटना करणं म्हणजे बॉम्बे चालतात. नाव होता. कोणी कोणाचं काय नाव ठेवलं आणि कोणत्या नावाने त्यांची हॉटेल चालती, ज्याच्यावर जर आक्षेप असेल तर त्या घटनेला इतकं गांभीर्याने घेण्यासारखं नाही. आजपासून ठाकरे बंधूंच्या सभा होत आहेत नाशिकमध्ये, संयुक्तिक पहिली सभा त्यांची. पहिल्यांदा इतिहासामध्ये दोघं भाऊ एकत्र येऊन एका स्टेजवर बोलत आहेत. याचा अर्थ असा होतो की आता उद्धव ठाकरेची क्रेज संपलेली आहे, त्यांना आता साथीदार हवा आहे, म्हणून ती सभा होते. वेगळं काही नाही, वेगळं पण काहीच नाही. आणि मला वाटतं ठरल्याप्रमाणे ती सभा म्हणजे पहिली जी गर्दी होत होती त्यापेक्षा काहीतरी दुप्पट तिप्पट गर्दी होईल असं काही समजण्याचं कारण नाही. आणि तेच मुद्दे, तोच विषय आणि तेच टोमणे, यापेक्षा त्या सभेला जास्त महत्व प्राप्त होणार नाही. परळीमध्ये तुमची आणि एमआयएमची युती झाली अशा प्रकारचं ट्विट अंबादास गांधींनी केलं आहे. आणि आता भाजपानंतर शिवसेना देखील एमआयएम सोबत परळीमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं घटनेत. त्यांना थोडी अधुरी माहिती, जास्त माहिती घ्या, चौकस बुद्धी तुमची. एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात, तुमची सुद्धा हिंमत नाही. आणि म्हणून एमआयएम फमायम हे आम्हाला मताचे योग्य मागायला तुम्ही जात आहेत. संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही, 12 ते बघा. तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही कधी एमआयएम फमायम येत आमच्या कोसत दूर राहणार, कधी त्यांच्या बरोबर नाही ते. एवढं मात्र निश्चित, आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार. गटनेता तर तुमचा एमआयएम एकत्र येऊनच बनवलाय परळीमध्ये. नाही, आमचा गटनेता त्यांच्यामुळे नाही बनलेला. कुणी जर बळजबरी कुणी जर पाठिंबा देत असेल ना, हे अंबादास दानवे गेल्या वेळेला एमएलसी झाला, त्यावेळेला हीच एमआयएम याच्या पाठीशी होती. म्हणून यांनी आम्हाला शिकू नये.